तर हॅलो नमस्कार मित्रांनो, मी सौरभ तुमचं डिबातामध्ये स्वागत करतो. आज आपण बघणार आहे नेक्स्ट पार्ट लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2चा सेकंड पार्ट बघणार आहे. आजच्या पार्टमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग्समध्ये काही नवीन टॉपिक्स बघणार आहे. इन दी टुडेज पार्ट वी विल सी सम न्यू टॉपिक्स अंडर द टॉपिक दॅट इज सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग्स. दोज न्यू टॉपिक्स आर गॅमेट फॉर्मेशन, फर्टिलायझेशन अँड डेव्हलपमेंट अँड दी बर्थ. 3 टॉपिक आहेत: गॅमेट फॉर्मेशन, fertilization and development and the birth. So let's start with the first topic, that is gamete formation. ठीक है. So both of the gametes from female and male, those are male gamete which is sperm and female gamete which is ovum or egg are formed by the process of meiosis. म्हणजे दोन्ही गॅमेट, मेलचे स्पर्म, फिमेलचे ओव्ह्यूम किंवा एग, हे दोन्ही कुठल्या प्रोसेसने फॉर्म होतात? मियोसिस या प्रोसेसने. कुठल्या प्रोसेसने फॉर्म होतात? मियोसिसने. ठीक आहे. वेर ॲज द मेल गॅमेट विच इज स्पर्म आर फॉर्म्ड इन टू दी टेस्टिस. काल जसं आपण बघितलं होतं, मेल गॅमेट जे स्पर्म असतात ते कुठं फॉर्म होतात? इन दी टेस्टिस. ठीक आहे. बट कधी फॉर्म होतात? फ्रॉम द एज ऑफ मॅच्युरिटी टिल दी डेथ. फ्रॉम द एज ऑफ मॅच्युरिटी टिल दी डेथ. म्हणजे मॅच्युरिटीच्या एजपासून त्यांचं फॉर्मेशन स्टार्ट होतं आणि पूर्ण त्यांचा डेथ होईपर्यंत त्याची फॉर्मेशन होतच राहते. कशाची? मेल गॅमेट दॅट इज स्पर्मचे फॉर्मेशन होतच राहते. ठीक आहे. वेर ॲज इन दी वुमेन म्हणजे फिमेलमध्ये काय होतं? ॲट द टाइम ऑफ द बर्थ अराउंड 2 to 4 million ऑफ इमॅच्युअर ओसाइट्स आर फॉर्म्ड इन दी ओव्हरीज ऑफ द फिमेल. म्हणजे जेव्हा मुलींचं किंवा फिमेलचं बर्थ होतं त्या टाईमला अराउंड 2 to 4 million म्हणजे 2 ते 4 million ऑफ इमॅच्युअर ओसाइट्सचं फॉर्मेशन होतं या ओव्हरीजमध्ये. आता ओसाइट्स काय आहेत? सो ओसाइट इज अ सेल विच लीड्स टू फॉर्म अँड ओव्ह्यूम. म्हणजे ओसाइट एक सेल आहे जे पुढं जाऊन फॉर्मेशन त्याचं फॉर्मेशन कशात होतो? ओव्ह्यूम विच इज अन फिमेल रिप्रोडक्टिव्ह गॅमेट, विच इज अन फिमेल गॅमेट. कळलं तुम्हाला? सो 2 to 4 million ऑफ इमॅच्युअर ओसाइट्स आर फॉर्म्ड एट द टाइम ऑफ द बर्थ. नाउ दीज ओसाइट्स मॅच्युअर अँड आर रिलीज्ड एव्हरी मंथ फ्रॉम द एज ऑफ मॅच्युरिटी टू द एज ऑफ मेनोपॉज. म्हणजे हे ओसाइट्स पुढे जाऊन मॅच्युअर होतात, मोठे होतात आणि देन एव्हरी मंथ दे आर रिलीज्ड. एव्हरी मंथ प्रत्येक महिन्याला ते रिलीज केले जातात. कधीपासून? फ्रॉम द एज ऑफ मॅच्युरिटी टू द एज ऑफ मेनोपॉज. एज ऑफ मॅच्युरिटी तर तुम्हाला माहिती असेल, बट मेनोपॉज म्हणजे काय? सो बेसिकली एज ऑफ मेनोपॉज इज द एज वेर द फंक्शनिंग ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर स्टॉप्स. एज ऑफ मेनोपॉज एक असा एज आहे जिथं हा जो फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे किंवा ऑर्गन आहे ह्याचं फंक्शनिंग होणं थांबून जातो. त्याला आपण एज ऑफ मेनोपॉज म्हणणार आहे. बट का होतं हे? अराउंड द एज ऑफ 45 to 50 इन दी फिमेल्समध्ये 45 ते 50 या वयात काय होतं? द सिक्रेशन ऑफ हॉर्मोन्स विच कंट्रोल्स द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स स्टॉप्स. म्हणजे असे काही ऑर्गन्स असतात, असे काही हॉर्मोन्स असतात जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरला कंट्रोल करतात. त्यांचं सिक्रेशनच थांबून जातं. ते थांबल्यामुळं काय होतं? द फंक्शनिंग ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स स्टॉप्स विच लीड्स टू द एज ऑफ मेनोपॉज. म्हणजेच आपण त्याला म्हणून मेनोपॉज आलेला आहे, जिथं तुमचा फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचं फंक्शनिंग थांबून गेलेलं आहे. कळलं तुम्हाला? ठीक आहे. नाव वी विल गो टुवर्ड्स दी फर्टिलायझेशन कसं होतं आहे ते बघू आपण. फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनमध्ये जाण्या अगोदर मी तुम्हाला काय 2 इम्पॉर्टंट डायग्राम दाखवतो. दीज आर 2 इम्पॉर्टंट डायग्राम्स. काय येथे? स्पर्म विच इज मेल गॅमेट, ओव्ह्यूम और एग विच इज फिमेल गॅमेट. स्पर्म हा मेल गॅमेट आहे, ओव्ह्यूम आणि एग हे फिमेल गॅमेट आहेत. ओके. नाव वेन दीज 2 मेल गॅमेट्स अँड फिमेल गॅमेट्स दॅट इज स्पर्म अँड ओव्ह्यूम युनाइट्स विच लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ झायगोट. हे जेव्हा स्पर्म आणि ओव्ह्यूम युनाइट होतील, कुठल्या कशाच्या फॉर्मेशनमध्ये लीड करतील? ते झायगोट फॉर्म होणार आहे. जेव्हा हे 2 युनाइट होतील, हे 2 काय होणार आहेत? युनाइट होतील. अँड दिस प्रोसेस विच लीड्स टू फॉर्मेशन ऑफ झायगोट इज नोन ॲज फर्टिलायझेशन. म्हणजे या प्रोसेसला ज्याच्यात आपल्याला झायगोट फॉर्म होणार आहे, या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे? फर्टिलायझेशन. या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे? फर्टिलायझेशन. कळलं तुम्हाला? पुढं दिस प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन ऑकर्स कम्प्लिटली इंटरनली. म्हणजे हे जे काही फर्टिलायझेशनचं प्रोसेस आहे हा कम्प्लिटली इंटरनली फॉर्म होतो. फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरमध्ये कम्प्लिटली इंटरनली फॉर्म झालेला किंवा ऑकर होतो. ठीक आहे. कळलं तुम्हाला? त्यानंतर काय होतं? आता आपल्याला कळलं जेव्हा स्पर्म विच इज मेल गॅमेट युनाइट्स विथ द ओव्ह्यूम. बट हे स्पर्म जाणार कसं ओव्ह्यूमपर्यंत?
सो बेसिकली दी सीमेन माहिती आहे, काल तुम्हाला सांगितलं होतं मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनमधून जो बाहेर येणारा फायनल प्रोडक्ट होता तो सीमेन होता. दी सीमेन इज इजॅक्युलेटेड इन दी वजायना ड्युरिंग कॉप्युलेशन. म्हणजे तो सीमेन हा ह्या वजायनामध्ये इजॅक्युलेट केला जातो. काय केला जातो? इजॅक्युलेट केला जातो म्हणजे पाठवलं जातो ड्युरिंग कॉप्युलेशन. कॉप्युलेशन एक प्रोसेस आहे ज्यामध्ये सीमेन मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनमधला सीमेन हा वजायनामध्ये ट्रान्सफर केला जातो. नाव दॅट सीमेन गोज थ्रू दी सर्विक्स. बट आता सीमेनमध्ये तुम्हाला माहिती आहे स्पर्म्स आहेत विच आर इन मिलियन्स, म्हणजे स्पर्म हे मिलियन नंबरमध्ये आहेत. ठीक आहे. नाव दोज मिलियन स्पर्म स्टार्ट देअर जर्नी फ्रॉम सर्विक्स टू युटेरस अँड युटेरस टू ओव्हिडक्ट. म्हणजे त्या स्पर्म्सची जर्नी स्टार्ट होती वजाना टू सर्विक्स, सर्विक्स टू युटेरस अँड युटेरस टू ओव्हिडक्ट. अँड वेरॅज सिमिलरली दी ओव्ह्यूम विच इज फिमेल गॅमेट आर रिलीज फ्रॉम दी ओव्हरीज इन टू दी ओव्हिडक्ट. ओव्हरीजमधून ओव्ह्यूम रिलीज होतात जे ओव्हिडक्टमध्ये जातात. नाव वन स्पर्म आउट ऑफ दोज मिलियन स्पर्म्स fertilize with or unites with the ovum present in the oviduct. म्हणजे एक स्पर्म त्या मिलियन स्पर्ममधून एक स्पर्म जो असतो तो इथं प्रेझेंट असलेला ओव्ह्यूम सोबत काय होतो फर्टिलाइज होतो, युनाइट होतो, विच लीड्स टू फॉर्मेशन ऑफ झायगोट. कळलं तुम्हाला? एक स्पर्म इथं ओव्ह्यूम सोबत रिॲक्ट होतो. ठीक आहे. एक स्पर्म इथं ओव्ह्यूम सोबत रिॲक्ट होतो किंवा युनाइट होतो टू फॉर्म दी झायगोट. ठीक आहे. कळलं तुम्हाला? सो या झायगोटचं पुढं कसं ग्रोथ होणार आहे, कसं डेव्हलपमेंट होणार आहे आपण थर्ड टॉपिकमध्ये बघू. ओके. विच इज डेव्हलपमेंट अँड बर्थ. सो डेव्हलपमेंट अँड बर्थ. नाव दिस झायगोट विच इज फॉर्म्ड इन दी प्रोसेस फर्टिलायझेशन. हा जो झायगोट आहे जो फर्टिलायझेशन या प्रोसेसमध्ये फॉर्म झालेला आहे. दिस झायगोट undergoes repeated meiotic division. This zygote undergoes repeated meiotic divisions. त्याचे repeated meiotic divisions होतो which leads to formation of embryo. म्हणजे या झायगोटचा रिपीटेड meiotic division झाल्यावर तुम्हाला काय होणार आहे? एम्ब्रियो फॉर्म होणार आहे. काय फॉर्म होणार आहे? एम्ब्रियो. and that embryo is further pushed towards the uterus. तो एम्ब्रियो पुढं युटेरसकडे पुश केला जातो, अँड दॅट एम्ब्रियो इज इम्प्लांटेड इन युटेरस. इथं बघा तुम्ही, हा एम्ब्रियो आहे, हे युटेरस आहे. सो हा एम्ब्रियो युटेरसमध्ये इम्प्लांट केला झाला आहे, म्हणजे फिक्स केला गेलेला आहे. ठीक आहे. कुठं? युटेरसमध्ये. ठीक आहे. कळलं? नाव अँड स्पेशल ऑर्गन विच इज कॉल्ड एज प्लेसेंटा. अ स्पेशल ऑर्गन विच इज कॉल्ड एज प्लेसेंटा इज फॉर्म टू सप्लाय द फूड टू दिस एम्ब्रियो. म्हणजे एक स्पेशल ऑर्गन प्लेसेंटा फॉर्म झालेला आहे ज्याचं काय काम आहे, जो काय करतो, या एम्ब्रियोला फूड सप्लाय करतो, फूड मटेरियल सप्लाय करतो. प्लेसेंटा म्हणजे काय? जी नळी असती. ठीक आहे. छोट्या बेबीच्या पोटाला जी जॉईंट असलेली नळी असते, पोटाला जी जॉईंट झालेली नळी असते त्या नळीला आपण प्लेसेंटा म्हणतो. थ्रू विच सगळे फूड मटेरियल्स सप्लाय केले गेलेले असतात. कळलं तुम्हाला? ठीक आहे. नाव दिस एम्ब्रियो or the complete development of this embryo approximately takes 9 months after the fertilization. म्हणजे फर्टिलायझेशन हा प्रोसेस झाल्यानंतर अप्रॉक्सिमेटली 9 महिन्यानंतर ह्या एम्ब्रियोचा कंप्लीट डेव्हलपमेंट होतो विच लीड्स टू फॉर्मेशन ऑफ बेबी. एक फॉर्मेशन ऑफ बेबी होतो, म्हणजे ह्या एम्ब्रियोचा फायनल प्रोडक्ट काय? तुमचं फॉर्मेशन डेव्हलपमेंट बेबी होणार आहे. तर ठीक आहे. ती ही प्रोसेस होती तुमची डेव्हलपमेंट अँड बर्थची. आय होप तुम्हाला सगळे टॉपिक्स नीट कळाले असतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून जावा. आपण भेटूया न्यू व्हिडिओमध्ये.